नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथून या क्षणाची मोठी बातमी समोर येते। पुलगाव पोलिसांनी अवैध देशी दारू तस्करी प्रकरणात मोठी कारवाई केली आहे। पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी रोशन फगुलाल साहू या आरोपीला हुंडई क्रेटा गाडीसह ताब्यात घेतलाय। पोलिसांनी नाकाबंदी करून संशयित वाहन थांबवले आणि तपासणी केली असता गाडीच्या डिक्की आणि मागच्या सीटवरून तब्बल 576 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत। याशिवाय 12 रिकामे खोकेही सापडले असून जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे 1,15,200 रुपये इतकी आहे। तर हुंडई क्रेटा गाडीची किंमत 15 लाख असल्यानं एकूण 16,15,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। ही कारवाई एसपी अनुराग जैन, एएसपी राहुल चव्हाण आणि पुलगाव पोलीस निरीक्षक यशवंत सोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गौरीशंकर वर्मा आणि त्यांच्या पथकानं केली आहे। पोलीस आरोपीची चौकशी करत असून ही अवैध दारू कुठे पुरवली जाणार होती याचा तपास वेगाने सुरू आहे। नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच मित्रानं अपहरण करून नोकरी करत असलेल्या ऑफिसमध्ये नेले आणि 2 दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मुलगी दिवसभर घरी न आल्यानं घरातील आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी केलेल्या तपासात 2 दिवसांनी तिचा ओळखीच्या मित्राची चौकशी केल्यानंतरच एका 20 वर्षीय मित्रावर संशय आल्यानं त्याच्या चौकशीत घटनेचा उलगडा झाला। पोलिसांनी संबंधित मित्राला अटक केली असून त्याच्यावर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू आहे। नागपूर शहरातील धनतोली भागातून एनडीपीएस कायद्याअंतर्गत मोठी कारवाई समोर आली आहे। एसएसबी आणि एनडीपीएस पथकाच्या संयुक्त टीमनं छत्रपती चौकाजवळील श्री पूजा अपार्टमेंटमध्ये छापा टाकून ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे। 10 जुलै रोजी उशिरा रात्रीपासून पहाटेपर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी 109 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर, इंजेक्शन, ड्रग्ज सेवनाचे साहित्य, 1,40,000 रुपयांची रोख रक्कम, 11 मोबाईल फोन, 1 कार आणि 5 दुचाकी वाहनं असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपी फ्लॅटमध्ये रात्री ड्रग्जची विक्री करणार आहेत। त्यानुसार एसएसबी आणि एनडीपीएस पथकानं अचानक धाड टाकली। या कारवाईत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून रिशाद नावाचा एक आरोपी सध्या फरार आहे। तो मुंबईच्या मीरा रोड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे। या टोळीचं नेटवर्क नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सक्रिय असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। पोलिसांनी एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 क, 22 क, 25 आणि 29 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। 2 जुलै रोजी दुपारी एका महिलेने आपली सुझुकी एक्सेस मोपेड श्रीकृष्णनगर येथील डीमार्टमध्ये शॉपिंगसाठी पार्क केली होती। मात्र काही वेळानं परत आल्यानंतर गाडी पार्किंगमधून गायब होती। फरियादी महिलेनं गाडी पार्किंगमध्ये खूप शोधली पण गाडी मिळाली नाही। त्यामुळे तिने लगेच नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी डीमार्ट पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे। फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की 3 तरुणी एका मोपेडवर येतात आणि काही सेकंदातच फरियादी महिलेची मोपेड चोरून फरार होतात। या घटनेमुळे महिलांमधून चोरी करणाऱ्या टोळ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे। पोलिसांनी या 3ही तरुणींची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू केला असून नागरिकांना आवाहन केले आहे की या तरुणींबद्दल कोणतीही माहिती असल्यास तात्काळ नंदनवन पोलिसांशी संपर्क साधावा। नागपूर तालुक्यातील लावा शिवार परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। गुरुवारी दुपारी 5 मित्र पोहण्यासाठी खदाणीत गेले असता त्यातील 2 किशोर पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले। धीरज नारनवरे आणि नैतिक वानखेडे अशी मृत्युमुखी पडलेल्या किशोरांची नावे आहेत। दोघांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही। घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम राबवली आणि मृतदेह बाहेर काढले। विशेष म्हणजे या खदाणीत यापूर्वीही 6 वर्षांपूर्वी अशीच दुर्घटना घडली होती ज्या 2 तरुणांचे प्राण गेले होते। या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच।